आपल्या बायकांचं कसं असतं ना, एखाद्या गोष्टीचा आनंद झाला की ती दिवसभर डोक्यातून जात नाही. आणि काल माझ्या बाबतीत तसंच झालं. एका गोष्टीचा आनंद झाला आणि त्याने मी जाम खुश झाले, तर ते दिवसभर माझ्या डोक्यातून गेलं नाही आणि माझीच बहुतेक मला नजर लागली असावी असं मला वाटतंय. मुलांची कपडे प्रेस करायचं राहून गेलं तर सकाळी असा काय गोंधळ होऊन गेला आणि या मुलांनाही तयार करायचं, त्याच्यात आणि जास्त गोंधळ होऊन जातो. तर आता मुले स्कूलला गेल्यानंतर तयार वगैरे झाली आणि देवपूजा करायची होती. तर आता झाडाला छान अशी फुलं आलेत बघा आणि फुले काढून घेतली. आता म्हटलं चला देवपूजा करून घेऊया. देवपूजा झाली, छान अशी देवाला फुले वाहिली. घरातली बाकीची सर्व कामे आवरली होती. म्हटलं चला आता वॉशिंग मशीन लावून देऊया आणि पिऊला आणायला जाऊया. तर झालं असं, आज एक्स्ट्राची कपडे काढली होती. म्हटलं चला काल मशीन चालली ना, आजही चालेल. आणि आज ना बहुतेक ही जास्त कपडे बघून आमची मशीन घाबरली असावी आणि चालायचीच बंद झाली. आता एवढा राग आला होता माझ्या चेहऱ्यावरून, तुम्हाला समजतच असेल. तर पटकन असं आतमध्ये आले, निम्मी कपडे तशीच ठेवली, आदिराला तयार केलं आणि पिऊला आणायला स्कूलमध्ये गेले. आता माघारी आल्यानंतर एवढी अजून कपडे धुवायची होती. आमचा धोबीघाट चालूच होता आणि वर एवढं कडक ऊन आणि इकडे मी फॅन लावला होता, कारण म्हटलं तेवढीच थंड हवा येईल. आणि वर टॉवेल टाकला होता. आता ते झाल्यानंतर दुपारच्या टायमिंगला शेंगा फोडायला घेतल्या, कारण आता श्रावण महिना चालू होतोय आणि श्रावणात सोमवार असतात माझं, त्याच्यामुळे म्हटलं जास्तीच्या शेंगा फोडून ठेवूया आता. आणि आता इकडे आमच्या मॅडमचं ना खेळायचं चालू होतं. आता या झाडाच्या कळ्या, फुलं, पानं असं तोडून ना ती त्या टोकरीमध्ये भरून डोक्यावर घेऊन तिचा बाजार चालू होता. आता ती बाजाराला निघाली होती. तर चला आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.